विशाल सर, मोठे आपला टेम्पो आहे बाहेर, पण मला एक सांगा, शुभंकर नक्की नाहीये ना हॉस्पिटलमध्ये? मी स्वतः कन्फर्म केलंय, शुभंकर सर नाही आहेत हॉस्पिटलमध्ये. आणि हीच आपल्याकरता चालून आलेली आयती संधी आहे आणि ही संधी आपण साधलीच पाहिजे. सीसीटीव्ही ऑफ केलेत. गुड. आणि तिथूनच आपलं स्टोर रूम पण जवळ आहे. आपल्याला औषधं सुद्धा पटकन रिप्लेस करता येतील. चला मग कामाला लागा. येतं येतं. ते ऐका माझं, ही संधी आपल्याला खूप दिवसांनी मिळाली. आपला बिझनेस नव्याने चालू होतोय असं समजा. आपल्या हातात जर पैसा खेळवायचा असेल ना, तर काहीही झालं तरी हे काम झालंच पाहिजे. होणार, नका काळजी करू. जे ठरलंय ना सगळं तसंच होणार. ठीक आहे, येतो मी. ठीक आहे. ओ माय गॉड, कसले भारी दिसताय ना हे लाईट. आणि रात्रीच्या वेळी तर अजूनच भारी दिसणार. फायनली इरा आमच्या विशाल जीजूंना प्रपोज करणार. नाही, ते सगळं ठीक आहे, छान झालंय प्रपोजल, पण आता चल काम करायचंय. इरा, एवढं सगळं मी तुझ्यासाठी केलं आणि तुम्हाला कामाचं सांगते? तसं नाही ग. अगं मला स्वतःला प्रूव्ह करायचंय. हीच संधी आहे की मी विशालला इम्प्रेस करू शकते माझ्या कामाने. माझं काम सध्या माझी प्रायोरिटी आहे. इरा बस इथं, मी तुला सांगते. हे बघ, ते सगळं खरं आहे. अशी संधी परत परत मिळणार नाही. एकदा का विशाल सरांनी तुला होकार दिला की तुला स्वतःला प्रूव्ह करायची गरजच नाही रे. सगळे जण तुला विशाल सरांची गर्लफ्रेंड म्हणून असे घाबरतील. इरा, तुला कसं सांगू, बॉयफ्रेंड असल्याचे इतके म्हणजे इतके फायदे असतात की तुला कळेल हळूहळू. ओके, पण आता ज्याला प्रपोज करायचा आहे तो बॉयफ्रेंड पाहिजे ना इकडे. तो नाहीये. म्हणजे विशाल सर अजून आले नाहीये? तेच तर सांगते, नाहीये तू इथे. बरं आपण बोलत काय बसलोय, चल. हे इरा, आरव इकडेच येतोय. नाही, त्याने हे सगळं बघितलं तर गडबड होईल. बाप रे, चल बघूया आपण. चल चल. दादा, तुम्ही काय करता इकडे? ते तिकडे वस्ती आहे की नाही, म्हणजे वस्तीची लोक आहेत की नाही ते बघायला गेलेलो, पण नाही आहेत तिकडे कोणी. ठीक आहे. बयोला बघितलंस का कुठे? दादा, मी ना कॅम्पची लीडर आहे रे. मला ना बाकीच्या पण जबाबदाऱ्या असतात की तिच्या एकटीकडे लक्ष देऊ मी. आणि ती लहान आहे का, भटकत असेल कुठेतरी. एवढी इरिटेट का होतीस हिरा? बराच वेळ झाला ती मला दिसली नाही म्हणून मी विचारलं. शिवाय विशाल सर पण अजून आलेले नाहीत, काळजी वाटली म्हणून विचारलं. आणि हिरा, मला या गावकरांचा काय भरोसा दिसत नाही. पण विशाल सर तर ग्रामपंचायतीत गेले होते ना, मग बयो कुठं गेली? नाही माहित. आरव, आरव तू इथं काय करतोयस? तुला तर आम्ही तिकडं शोधायलोय. अगं बराच वेळ झाला बयो कुठे दिसली नाही, तिला शोधत होतो. बयो होय? अरे बयोला तर आपला तो भूषण आहे ना, त्यानं गावच्या दिशेनं जाताना पाहिलं होतं. तो बोलला मला, पण बराच वेळ झाला. म्हणजे ती गावाच्या दिशेने गेली? आता ही बयो कशाला गेली गावाकडे? ही विशालची पाठ का नाही सोडते? मी जाते. इरा इरा, तू कॅम्प लीडर आहेस, तू इथेच थांब. मी जाऊन दोघांना घेऊन येतो. ठीक आहे? मी कॅम्पची लीडर आहे आणि म्हणून मी हा डिसिजन घेते. इरा अगं. नाही, मी जाते. इरा, हे तर आपण दोघं पण जाऊ. वैभवी तो कॅम्प जवळच थांब, आम्ही येतो. चल. विशाल सर, सरस्वतीचा आवाज. विशाल सर, सरस्वती. विशाल सर.
सरस्वती विशाल सर खय आहेत तुम्ही? सरस्वती कुठे आहेस तू? सरस्वती विशाल सर हॅलो. नाही, माझी व्हिजिट कॅन्सल झाली आहे. मंडेला जाणार. हो, आता हॉस्पिटललाच पोहोचतोय. चल रे, पटकन हात चालव. चल. हा, सगळं उतरून ठेव खाली. हा, शुभू शुभू परत कसं होईल? हे माझ्या कर्मा होईल. तुम्ही हा सगळा तर पहिला निसरूक लागतला. अरे हे अरे ठेव परत आतमध्ये ठेव. सांगते तुका म्हणजे सगळं रामायण मी ठेव आतमध्ये. तापण ठेव. ठेव. बंद कर. हा, लवकर. झाला लपकती वर काळा कर खाऊ दे जाऊन तुझा. पहिलो असं कसं होईल मध्येच? काय गाववाल्यानो काय कसली गा? रमाकांत, हा दादा. बरं वाटतंय का आता तुला? हा दादा, माका तसा बरा नव्हता पण आता तसा बरा. आणि हे काय चाललंय इथे? हा टेम्पो इथं काय करतोय? तू परत औषधं नव्हतं ना उतरून घेत? नाही रे दादा, माझा काही संबंध नाही रे याशी. अरे दादा, टेम्पो नक्की हा? दादा अरे नक्की सांग, औषधांचं परत काय नाहीये ना हे? नाही रे दादा, रवळ ना ताई शपथ, माझा काय संबंध नाही रे याशी. मी आपला चाय पिऊन चाललो होतो ना बाहेर, तर माका एक टेम्पो दिसलो. माका वाटलं की हॉस्पिटलला कधी सामान असतला म्हणून मी त्या ड्रायव्हरची बोलत होते जरा. तू परत कसं येलो? शुभंकर सर परत कसे आले? आज जर पितळ उघडं पडलं ना तर नोकरी जाईल आणि धंदाही कायमचा बंद होईल. सर सर तुम्ही तुमची व्हिजिट होती ना? कॅन्सल झाली. बरं झालं. म्हणजे बरं झालं म्हणजे ते आपल्या डायलिसिस डिपार्टमेंटचे डॉक्टर कुन्नूर आहेत ना, ते तुमची वाट बघत होते. ऍक्च्युली आज हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नाही आहेत फार, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. तुम्ही प्लीज त्यांना जरा भेटून याल का? भेटतो मी. पण रमाकांत, तू आजारी असताना कसं काय आलास रे? हा म्हणजे तसा बरा वाटत नाही हा, पण तरी पण बरा वाटता माका रे. आणि सुमन पण माका बोलली ना की कामावर जा, खाडो करू नका. आणि माका पण कामाची गरज आहे रे, नोकरीची गरज आहे माका. म्हणून मी इलय तशा अवस्थेत. पण बरं झालं आलास. आज मुलं पण नाही आहेत, डॉक्टर्स पण कमी आहेत. तुझी गरज लागणार आहे मला. चल ये. हा दादा. होती काम कर, या टेम्पोची काय ती विल्हेवाट लाव पटकन. आणि टेम्पो गेलेला आतमध्ये, बहिणी थय असत स्टोरूमच्या इथे. अरे मग तू इथे काय करतो? तू जा बंद होतो मी. जा लवकर जा. डॉक्टर विशाल. विशाल सर. बया. विशाल सर. काठीला विचारू नये आपण जाऊन. ऐका ना ताई, तुम्हाला गावात एक मुलगा आणि मुलगी दिसलेत का? असे म्हणजे
बर. कुठे गेले असतील बयो? मला तर या गावात गुंड आहे असंच वाटतंय. त्यात ये दोघे पण कुठे गायब झाले काय माहित. त्या दादाने विचार. दादा 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 एक मिनिट. तुम्ही यांना कुठे बघितलंय? नाही, दोघांना पण पाहिलं नाही. तुम्ही एक काम करा, या दिशेने जा. जर ते वाट चुकून जंगलात गेले असतील ना तर अवघड आहे त्यांचं वाचणं. अरे बापरे. थँक्यू. मकान भाऊजी एवढा का वेळ लावतात? औषधं बाहेर काढायला एवढा वेळ लागतो का? झालं काम? कसलं काम? तुझी विजिट होती ना, बाहेर गेला होतास ना तू, ते काम झालं का? तू परत कसं काय इथे आला? सगळे काय मला एकच प्रश्न विचारतायत. मी या हॉस्पिटलमध्ये काम करतो ना, मग परत इथेच येणार ना? अरे नाही हो, बरोबर आहे. मी सहज विचारलं की इतक्या लवकर कसं काय आलास? गौतमी, आज मला खरंच खूप आनंद झाला. आज रमाकांत आजारी असूनही कामावर आलाय. आता माझा थोडा विश्वास बसू लागलाय. त्याला खरोखर नोकरी करायची आहे. मी म्हटलं ना तुला, ते सुधारलेत आता. रमाकांत, हा दादा. तुझी बाकीची कामं आटोपली ना की त्या लॅबच्या फाईल्स घेऊन केबिन मध्ये. हो आणतोय. हा दादा आणतोय. चल. शुभंकर कसं काय परत आला? आणि मला सांगा, त्याने औषध उतरवताना तुम्हाला पाहिलं नाही ना? अहो, नशिबान काम सुरू करूच्या आधीच त्यांनी माका बघितल्या. मला वाचले वेळेवर. आता आज काय खरा नव्हता माझा. एक मिनिट. जाऊ दे. मोठे चौक. हॅलो गौतमी मॅडम. हा पोटे बोला. गौतमी मॅडम, तो शुभंकर इथे कडमडलाय. हो माहितीये मला, भेटला मला तो आता. मला सांगा, औषधाच्या टेम्पोचं काय केलं तुम्ही? सगळं ठीक आहे ना? मी टेम्पो आता तुमच्या गोडाऊनला पाठवून दिला. डोंट वरी. बरं ठीक आहे. जाऊ दे, ठेवा फोन. मकान भाऊजी, आपलं ना नशीबच फुटकंय. सगळं काम व्यवस्थित होत होतं, काहीतरी गडबड झालीच मध्येच. विशाल सर, तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे, पण तू इथे कशी आलीस? हो, तुमका शोधू केलाय. म्हणजे तू मला एकट्याला शोधायला सगळ्यांना सोडून इथे आलीस? सर, हो तुम्ही किती वेळ येतच नव्हता. मग माका काळजी वाटली. म्हणजे तुमचा फोन येला तेव्हा तुमच्या बोलण्यावरून वाटलं की तुमका मदत होईया, म्हणून मागे लगेच इलाय. हो अगं, म्हणजे ग्रामपंचायत कुठे सापडतच नाहीये आणि मी इथे रस्ता हरवलो, या जंगलात येऊन पोहोचलो. पण मला सांग, तू इथे कशी आलीस? म्हणजे मी इथे हे तुला कसं कळलं? तो एक सायकलवाला माणूस भेटलेलो. म्हणजे तुलाही तो सायकलवाला भेटला होता? तुका पण म्हणजे तुमका पण तोच भेटलेलो? हो, आणि त्यानेच मला इथे. एक मिनिट, पण आता तुला कळतंय का आपण रस्ता चुकलोय? होय सर, माका पण चकवा लागल्यासारखं झालं. चकवा लागून मी प्रत्येक वेळी तुझ्याच समोर येणार असेल ना, तर नक्कीच आवडेल मला. विशाल सर. बयो बयो. आता मी खूप दमले. आपण ना आता कॅम्प मध्ये परत जाऊ. मला ना खूप फोन येत आहेत कॅम्प मधून. पण हे तर ते सापडत नाहीये, ते कुठेच सापडत नाहीये दोघं. आपण त्यांना सोडून नाही जाऊ शकत. मला काहीच कळत नाही रे दादा. म्हणजे गावात पण कोणाला माहित नाही ते कुठे गेलेत. ग्रामपंचायतीत जाऊन आलो, तिकडे पण कोणाला माहित नाहीये कुठेच गेले नाही. म्हणजे काय काहीच कळत नाहीये. इरा, मला वाटतंय
आपण हे सगळं बाबाच्या कानावर घालायला हवं. ए नको, बाबाला सांगितलं तर माझ्यावर ओरडेल बाबा. हिरा, नाही सांगितलं तर अजून जास्त चिडेल तू. आणि हे बघ, तू काळजी नको करूस, तुझी काही चूक नाहीये. मला काय वाटतं ना, कदाचित असा झाला असेल की काहीतरी घडलं असेल आणि ते हॉस्पिटलला गेले असतील आणि त्यांचा फोन स्विच ऑफ झाला असेल म्हणून आपल्याला सांगू शकले नसतील. हिरा, आरव बोलतोय ना ते राईटच आहे. ठीक आहे. दादा, या फायली आणून सांगितलंस ना? हॅलो बाबा. बोल हिरा, कसा चालू आहे कॅम्प? कॅम्प छान सुरू आहे, करतोय आम्ही सगळं. हिरा, हा तुझ्यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स असणार आहे. त्यात तू कॅम्पची लीडर आहेस, त्यामुळे सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावर असणार आहे, लक्षात ठेव. येस येस. बरं ऐक ना बाबा, बयो आणि डॉक्टर विशाल हॉस्पिटलला आलेत का? ते इकडे कसे येतील? ते तर कॅम्पमध्ये आहेत ना. नाही, ते थोडी गडबड झाली बाबा. काय काय झालं? म्हणजे ते, अगं हिरा, बोल काहीतरी. गडबड झाली म्हणतेस ना? ते दुपारपासून विशाल सर आणि बयो हरवलेत कुठेतरी. काय? सापडत नाहीयेत. काय बोलतेस तू हिरा? असे कसे हरवले? अरे म्हणजे डॉक्टर विशाल ग्रामपंचायतीत गेलेले भेट देण्यासाठी, पण खूप वेळ झाला ते आलेच नाही. आणि त्यामुळे बयो त्यांच्या मागे गेली त्यांना शोधण्यासाठी. पण त्यानंतर आता आम्ही पूर्ण दिवस शोधलं, पण काही केलं ते दोघं सापडतच नाहीत, हरवलेत, आलेच नाहीत परत. आम्ही आता ग्रामपंचायतीत पण जाऊन आलो, पण नाही येत ते तिकडे. हे बघ, मी येतोय तिकडे. कुणाला काही होणार नाही, सापडतील ते. ठीक आहे? हो, आलोच मी. दादा, काय झालं? अरे दादा, सांगतं काय झालं? काय करायचं आता? सरस्वती, सराव साप गेलो, आपण पण निघायचं काय? सर, आता काय करायचं? निघूया. हा, पण आता म्हणजे बाहेर कसं पडायचं इथून? कुठल्या दिशेला जायचं? एक मिनिट. काय करतेस? सर, दगडाने आपण प्रत्येक झाडावर खुणा करूया. म्हणजे आपण जर परत येऊन हयच पोचलो ना, तर आपल्यात कळत की दुसऱ्या मार्गाने जायचं. सरस्वती, कसं सुचतं तुला हे? हा, सरस्वती, तुला खरंच असं वाटतंय का की या खुणेचा फायदा होईल? होय सर, नक्कीच होईल. रवळनाथावर विश्वास ठेवा.